नांदेड तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये काल अतिवृष्टी झालेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि नांदेड तालुक्यामध्ये जवळपास 5 सर्कलमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। आम्ही सकाळपासून आमचे तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, मी स्वतः आमचे जिल्हाधिकारी महोदय आणि आमचे जो साहेब खल्लाळ साहेब आणि राहुल कर्डिल साहेब आम्ही सर्व या ठिकाणी पाहणी करत आहोत। आणि पिकांचं नुकसान झालं आहे, नदी नाल्याकाठचं जे नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे सुद्धा लवकरच करून आपल्याला मदत पण दिली जाणारच आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आसना नदीला पूर आलेला आहे। जे छोटे फरशी पूल आहेत त्या गावामध्ये आपण पाहत आहेत, आता पाठीमागे पण आपल्याला दिसत आहे की पुलावरून पाणी वाहत आहे। आपले तांबे साहेब पोलीस निरीक्षक भाग्यनगर आणि आपले सर्व पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, ग्रामविकास यंत्रणा सर्वच आम्ही अलर्ट आहोत। आम्ही या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो की आपण एकदाराचा पूल आहे, इथला पासदगावचा पूल आहे, इथले सांगवीचा पूल आहे, या पुलावर आपण पूर पाहण्यासाठी अधिकची गर्दी न करता आपण रिस्क पण ध्यानात घ्यावी आणि या पुलावरून आपण वाहनांनी किंवा सायकल किंवा अजून कुठलंही वाहन असले, मोटरसायकल, 4 व्हीलर किंवा असं पायी जाण्याचाही प्रयत्न करू नये। कारण विनाकारण आपण डेअरिंग करून जर काही असा प्रयत्न केला तर अपघाताने आपल्याला याच्यामध्ये वाहून जाऊ शकतं आणि ते आपल्या जीवाला नक्कीच धोका आहे। तर मी या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी विनंती करतो आणि आवाहनही करतो की आपण अशी रिस्क घेऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।